नमस्कार मित्रांनो, परत तुमचं सर्वांचं आम्ही स्वागत करतो प्रवास शेतीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये. आता हा जो शॉर्ट व्हिडिओ आपण बनवणार आहे, तर हा कसा आहे याच्यासाठी आहे की गुडवेल असतो संत्रा मोसंबीच्या झाडावर. तुम्ही बघू शकता, हा गुडवेल आहे, हा मोसंबीच्या झाडावर. आणि हा गुडवेल सहसा नाहीसा होत नाही किंवा काढण्यासाठी खूप कठीण असते. थोडीशी जरी फांदी राहिली तर त्याला अशा मुळ्या निघतात, अशा लांब मुळ्या निघतात आणि परत जमिनीत येतात ना, परत हिरवा होतो. बघू शकता तुम्ही हे लांब मूळ. तर याच्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे तुम्हाला सांगतो, की जेणेकरून हा गुडवेल पूर्ण झाडावर मरून जाईल किंवा नाहीसा होईल. तर याच्यासाठी एकच उपाय आहे. तुम्हाला सांगतो की हे गुडवेलाचे जे मुळं आहे, गुडवेलाचे जे मुळं असते, हे मुळं असे उपळून टाकायचे बुडातून. बघा तुम्ही, आम्ही उपडलेला आहे. हे गुडवेलाचे मूळ असे उपडायचे आणि उपडल्यावर काय करायचं की अशी पन्नी घ्यायची आणि ह्या पन्नीत निरा 71 घ्यायचं, 15 ते 20 ग्रॅम निरा 71. मला सांगतो, हे पहा, ग्लायसोफेट 71 घेतला आहे मी. आणि त्याचं त्या पन्नीत पाणी करायचं. पाणी केल्यावर हे जे सर्व मुळं आहे, हे सर्व मुळं त्या निरा 71 ग्लायसोफेट 71च्या पाण्यात असे बुडून ठेवायचे आणि त्या झाडाला असं ते लटकून ठेवून द्यायचा. तुम्ही असं हे पाण्यात ते मुळं आहे, जे पूर्ण मुळं, ते मुळं असे बुडून घ्यायचे आणि त्याच पन्नी अशी झाडाला लटकून ठेवून द्यायची. आणि तुम्हाला काही दिवसानं असं जाणवेल की हा गुडवेल पूर्णचा पूर्ण तुम्हाला पिवळा पडलेला दिसेल किंवा तो नाहीसा होणं चालू होऊन जाईल. तुम्ही बघू शकता की हा पिवळा झालेला आहे गुडवेल. हे मला टाकून समजा 6-7 दिवस झाले. 6-7 दिवसात एवढा परिणाम आला त्याला. आणि काही दिवसांना हा नाहीसा होऊन जाईल. तसा गुडवेल नाहीसा होत नाही. तुम्ही कितीही त्याला, एक तर तुम्हाला पूर्ण काढून फेकावं लागेल, झाडावर काहीच ठेवता येणार नाही. थोडासा जरी राहिला तरी तुम्हाला त्याला ते अशी शेंडी आल्याशिवाय काही राहणार नाही, तो परत जिवंत झाल्याशिवाय काही राहणार नाही. याच्यासाठी हाच एक उपाय आहे, सर्वात कारगर आणि प्रभावी उपाय. नमस्कार. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ, शेती उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल प्रवास शेतीचा हे सबस्क्राईब करा, आणि बेल आयकनचे बटन दाबा, जेणेकरून आमचा नवीन व्हिडिओ हा लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. नमस्कार, धन्यवाद.